गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सांगलीतून मी इच्छुक होते, पण पक्षाने यावर्षी थांबण्याचा आदेश दिला, त्यामुळे मी थांबले होते. पण आता इच्छुक असल्याचं मी पक्षाच्या नेत्यांना मार्च महिन्यातच सांगितलं होतं, त्यामुळे यावर्षी थांबणार नाही तर लढणारच, असं काँग्रेसच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट केले. तर कडेगाव येथे होणाऱ्या स्वर्गीय पतंगराव कदम स्मारकाचं लोकार्पण आणि मेळाव्याला सांगली विधानसभा मतदारसंघातून 15,000 कार्यकर्ते जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण 5 सप्टेंबर रोजी कडेगाव येथे होणार असून सदर कार्यक्रमासाठी संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कडेगाव येथे होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि त्याच्या नियोजनासाठी जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत त्या बोलत होत्या. जयश्रीताई पाटील म्हणाल्या, स्वर्गीय पतंगराव कदम आणि स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांचे जीवभावाचे संबंध होते. राजकारणात दिलेला शब्द जपला जातो, पण आताच्या राजकारणात शब्द पाळले जात नाहीत. सांगली विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या वेळी मी इच्छुक होते, पण पक्षाने थांबण्याचे आदेश दिले होते. पक्षाचे आदेश पाळून मी थांबले, पण आता थांबणार नाही. माझी उमेदवारी ही कार्यकर्त्यांची आहे. यावेळी लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे, माघार घेण्यासाठी नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यावेळी त्या म्हणाल्या आहेत.